श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 35वा श्लोक पाहणार आहोत. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ माऊली भगवंत आणि भक्ताच्या मध्ये चालणारा हा प्रेमाचा व्यवहार कसा असतो याचं अतिशय सुंदर समर्पक वर्णन या श्लोकामध्ये करत आहेत. समर्थ म्हणतात की ज्या भगवंताच्या शोधाचं ध्येय घेऊन आपण निघालेलो आहोत, ज्या भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी अशी आपण दिवस रात्र याचना करत असतो, त्या कृपेची खरं किल्ली ही आपल्या हृदयाच्या आतच आहे. भगवंत हा खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यापारी आहे. ज्याप्रमाणे व्यापारामध्ये आपण जसं मोल देतो, जसं आपण पैसा देतो, त्या प्रमाणामध्ये आपल्याला गुणवत्ता, त्या प्रमाणामध्ये आपल्याला संख्या मिळते. तसाच काहीसा व्यवहार भगवंत आणि भक्ताच्या मध्ये चालतो. पण तिथे जी करन्सी आहे ती रुपयाची नाही, पैशाची नाही, सोन्या नाण्याची नाही, चांदीची नाही, हिरे माणक्यांची पण नाही. तिथे करन्सी चालते ती फक्त आणि फक्त प्रेमाची. भगवंताला प्राप्त करून घेण्याचं मर्म समर्थ माऊली आपल्याला सांगतेय की ज्या भगवंताला तुम्ही प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत आहात, ज्यासाठी म्हणून तुम्ही साधन करत आहात, ज्यासाठी म्हणून तुमची ही सगळी तपश्चर्या चाललेली आहे ना, तो माझा राम कसा आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. आपण आपल्या उपासनेमध्ये जो सुबोध म्हणतो ना, त्या सुबोधामध्ये पूज्य बाबांनी शेवटची ओवी अतिशय सुंदर रचून ठेवलेली आहे. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. हा भगवंत फक्त आणि फक्त एका प्रेमाच्या मुळे आपल्या हृदयामध्ये येऊ शकतो. आणि ह्या प्रेमाचा कण कसा आहे की आपण जितका देऊ तितक्या प्रमाणामध्ये भगवंत आपल्या हृदयामध्ये येईल. ज्याने आपल्या हृदयाचं संपूर्ण समर्पण, संपूर्णपणे त्या भगवंताला आपलं हृदय वाहून दिलेलं आहे, त्याच्या हृदयामध्ये हा भगवंत जाऊन बसलेला आहे, संपूर्णपणे बसलेला आहे. असा हा सुंदर मनाच्या श्लोकाचा अर्थ. आणि त्यामध्ये ज्याने आपल्या हृदयामध्ये भगवंताला वसवलं, अशा अनन्य झालेल्या भक्ताला तो कोदंडधारी संपूर्णपणे सांभाळतो, आपल्या निजधामामध्ये घेऊन जातो. इतकंच नव्हे तर आपल्या जीवनाचं संपूर्ण कल्याण तो करून टाकतो. असा माझा राम आणि अशा माझ्या रामाचा हा दास आणि या दासाचा या रामाबद्दल असलेला अभिमान समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगत आहेत. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. रामायणामध्ये श्रोते हो, एक अद्भुत असा प्रसंग आहे. सीता स्वयंवरामध्ये जेव्हा प्रभू त्या जनकपुरीमध्ये त्या धनुष्य यज्ञ शाळेच्या मधोमध उभे राहिलेले असतात, तेव्हा त्या रंगभूमीवर अनेक प्रकारची लोक बसलेली असतात. जनकाने प्रत्येकाला बसण्याची व्यवस्था केलेली असते. सर्व बाजूनी सभोवतार प्रचंड प्रमाणामध्ये लोक बसलेली. प्रभू मैदानाच्या मध्यभागी येतात विश्वामित्रांच्या बरोबर, आणि त्या मैदानामध्ये बसलेल्या, त्या रंगभूमीमध्ये असलेल्या प्रत्येकाची नजर प्रभूंच्या सौंदर्यावरती खेळलेली असते. एकच मनुष्य हजारो लोकांना बघताना कदाचित त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे भाव निर्माण होणं शक्य आहे. पण हजारो लोक जर एकाच माणसाला बघत असतील तर त्या सगळ्यांमध्ये मात्र त्या माणसाच्या बद्दल, त्याला दिसण्याच्या बद्दल मात्र भ्रम असता कामा नये. पण प्रभू भगवंताचं हे जे व्यक्त रूप आहे, त्या एकाच व्यक्त रूपाला बघताना प्रत्येकाला मात्र प्रभू वेगवेगळे दिसत होते. प्रभू रामचंद्र यज्ञशाळेच्या मध्यभागी उभे आहेत आणि जे विद्वान आहेत त्या विद्वानांना प्रभू आपल्या पूर्ण रूपामध्ये दिसत आहेत. जे भक्त आहेत त्यांना आपला इष्टदेवताच्या रूपामध्ये दिसत आहेत. जे कामी आहेत त्यांना ते एका कामी, एका सुंदर अशा रूपामध्ये ते दिसत आहेत. जे शूर आहेत त्यांना ते वीर रसाने भरलेले दिसत आहेत. जे कपटी आहेत त्यांना ते काळ रूपाने भरलेले दिसत आहेत. जे जनक आणि त्यांच्या राण्यांसारखे आहेत त्यांना प्रभू पुत्र रूपाने दिसत आहेत. आणि प्रत्येकाचं हे रूप बघत असताना जी बालक मंडळी आहेत त्यांना तो आपला सखा दिसतोय, त्यांना तो आपला सोबती दिसतोय. एकच राम एकाच वेळेला सगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने दिसतोय. आणि ह्याच्यातलं जे मर्म आहे ते कोणालाच कळू शकलं नाही. आपल्याकडे एक हिंदीमध्ये अतिशय सुंदर असं गाणं आहे बघा, तोरा मन दर्पण कहलाय.
आणि हाच भागवताचा देखील सिद्धांत आहे, बिंब आणि प्रतिबिंबाचा. आपण आरशासमोर बऱ्याचदा उभे राहतो. आपल्या जर आरशामध्ये बघत असताना आपल्या कुठेतरी चेहऱ्यावरती एखादा छोटासा काहीतरी काळा रंग लागलेला असेल, तर आरशावरचा काळा रंग पुसल्याने समोरच्या माणसाचा रंग हा कधी निघत नाही. त्याला स्वतः रंग काढावा लागतो. एक अतिशय सुंदर शेर आहे की उम्र भर गालिब एक ही भूल कहता रहा, उम्र भर गालिब एक ही भूल कहता रहा, धूल चेहरे पर थी और आयना साफ करता रहा. माझ्या चेहऱ्यावरती धूळ आहे आणि मी आयना साफ करत राहिलो. हा जसा गालिबची जी चूक झालेली आहे, तसा तो भगवंत हा आपल्या साऱ्या चराचरामध्ये आपल्या भोवती इतक्या जवळ आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. आपण त्याची प्राप्तीसाठी काय करत नाही. आज आपण संसार सोडून हिमालयामध्ये निघून जाऊ, वेगवेगळ्या यात्रा करूत, उपासना करू, जप तप सगळं करूत, पण हा भगवंत प्राप्त करण्याची किल्ली खरं भगवंतानी आपल्या हृदयाच्या आतच दिलेली आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. खऱ्या अर्थाने भगवंताची प्राप्ती ही भावाशिवाय होऊ शकत नाही. हा भाव, हे माधुर्य, हे प्रेम, हेच भगवंत प्राप्तीचं खरं मर्म आहे. आणि हा भाव आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे बरं का. आपण बऱ्याचदा मंदिरामध्ये जातो, आपल्या आराध्य दैवतासमोर जातो, इष्ट देवतासमोर जातो, आणि तिथं गेल्यानंतर नकळतपणे आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. आपल्याला त्यावेळेला क्षणभंगूर ती आपली एक प्रकारे आलेली वैराग्याची अवस्था असते. पण भगवंत हा खोट्या भावाचा भुकेलेला नाहीये. भाव याचा अर्थ ज्या स्थितीचा कुठल्याही परिस्थितीमध्ये अभाव होत नाही, त्याचं नाव भाव आहे. ज्या माणसाला 24 तास त्या भगवंताच्या जाणीवेने संपूर्णपणे व्याकुळ करून टाकलेलं असतं, ना की फक्त त्या मंदिराच्या समोर, ना की फक्त लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून, ना की फक्त प्रतिष्ठा लौकिकासाठी म्हणून. भगवंत हा आपल्या अंतर्यामी आहे. जसं आरशासमोर उभं राहिल्यानंतर बिंबाच्या मध्ये जसं सौंदर्य तसंच प्रतिबिंबामध्ये दिसतं, तसं भगवंत हा आपल्या नित्य भावनेचा एक प्रकारे संशोधक आहे आणि त्याच्यापासून काहीच लपत नाही. मला बऱ्याचदा असं वाटतं की महाराजांच्या समोर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा एखाद्या प्रसिद्ध डॉक्टरकडे जर आपण गेलो तर तो डॉक्टर आपल्या आधीचे केस पेपर मागून घेतो, ती आपली फाईलचा अभ्यास करतो आणि मग आपल्याला आतमध्ये बोलवतो आणि मग सांगतो की तुमचं आधीचं औषध असं झालंय तसं झालंय. म्हणजे आधीचा अभ्यास करून तो आपल्याला ज्याप्रमाणे अनालिसिस सांगतो. मला असं बऱ्याचदा वाटतं की श्री महाराजांच्या समाधीसमोर, त्या रामाच्या समोर जेव्हा आपण उभे राहतो आणि जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये आपण खोलवर उतरून बघतो, तेव्हा प्रभूंना, तेव्हा त्या सद्गुरूंना आपलं फक्त आत्ताच्या जन्माच्या भावनेची अवस्था नाही, तर जन्मोजन्मीच्या आपल्या संचिताची, जन्मोजन्मीच्या आपल्या भगवंताच्या विषयी असलेल्या प्रेमाची कल्पना आहे. आणि त्या भावनेच्या आधाराने भगवंत आपल्यावरती कृपा करत असतो बघा. आणि त्यामुळं जर आज माझ्या हातामध्ये काय असेल, तर आज माझ्या हातामध्ये माझ्या कर्माच्या शुद्धीचं कार्य आहे. आणि या कर्माच्या शुद्धीच्या कार्यामध्ये ज्या भगवंता प्रेमाचा, भावाचा भुकेला आहे, त्या प्रेमाचा, भावाचा जर भूक मला त्या भगवंताची खऱ्या अर्थाने जर शमवायची असेल, तर आज मला माझ्या आयुष्यामध्ये जे प्रेम मी सगळीकडे एक प्रकारे विखरून टाकलेलं आहे. माझं प्रेम आज या हृदयामध्ये आहे, प्रेम नाही असं नाही, पण मी माझं प्रेम एक प्रकारे माझ्या घरादारांमध्ये, माझ्या मुलाबाळांवर, पैसा अडक्यावर, या प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारे आसक्त होऊन लडबडवून ठेवलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टींवरचं ममत्व जर मला काढता आलं, तर तो काढण्याचा एकच उपाय, ते म्हणजे सगळं माझ्या भगवंताचं आहे, ते म्हणजे माझ्या रामाचं आहे, तो माझा स्वामी आहे असं म्हणता क्षणी, आणि ही भावना जशी जशी आपण आपल्या हृदयामध्ये वसवत जाऊ, तशी तशी त्या गोष्टींवरची मालकी हक्काची भावना आपली कमी होते. आणि जसं जसं मालकी हक्क आपला कमी होत जातो, तसं तसं आपल्या जीवनामध्ये हे विखुरलेलं प्रेम एकवटायला लागतं. आणि ज्यांनी आपलं सगळं प्रेम एकवटून त्या प्रभूंच्या चरणी समर्पण करण्याची कला या जीवनामध्ये शिकली, अशा भक्ताला समर्थ अनन्य म्हणतात. न अन्य, ज्याला दुसरा कोणीच नाही, ज्याला त्या भगवंताशिवाय दुसरं कोणी नाही, अशा अनन्याला तो कोदंडधारी त्याचं रक्षण करतो, त्याला त्याच्या जीवनामध्ये सर्वार्थाने सांभाळतो, त्याचा प्रपंच, त्याचा परमार्थ, या सगळ्या गोष्टींचा भार तो आपल्या शिरी घेतो. आणि इतकंच नव्हे तर त्याचा अंतकाळ साधत त्याला आपल्या निजधामामध्ये तो घेऊन जातो आणि त्याच्या जन्माचं खऱ्या अर्थाने कल्याण करून टाकतो.
मला असं बऱ्याचदा वाटतं की आपण एवढे काबाड कष्ट करतो आपल्या प्रपंचासाठी, आणि इथं जो समर्थांचा समर्थ आहे, जो या साऱ्या ब्रह्मांडाचा प्रपंच चालवतो, त्याच्या हातामध्ये आपण आपला प्रपंच का बरं नाही देऊ शकतो? आपण बाहेरच्या कंपन्यांमध्ये मोठे मोठे कन्सल्टंट घेतो, कारण की आपल्याला असं वाटतं की त्यांना ह्याच्यातलं जास्त कळतं. इथं या ब्रह्मांडाचा प्रपंच चालवणारा समर्थ आपल्या जीवनामध्ये येतोय आणि म्हणतोय, बाळा, हे सगळं माझ्यावरती सोपो, मी सगळं उत्तम तुझ्या कल्पनेच्या पलीकडे करून देईन. तरी देखील आपण त्या कन्सल्टंटवर विश्वास का बरं टाकत नाही? असा हा समर्थ, असा हा माझा राम केवळ आणि केवळ आपल्या भावाचा भुकेलेला आहे, आपल्या प्रेमाचा भुकेलेला आहे, आपल्या विश्वासाचा भुकेलेला आहे. आपण त्याच्यावरती खऱ्या अर्थाने आपला भार टाकावा. आपला तो स्वामी आहे ना, आणि मग आपण त्याचे सेवक आहोत, या भावनेने जर आपण आपल्या जीवनामध्ये राहिलो तर आपला देखील भरत होईल. आपण देखील आपल्या सिंहासनावरती त्याच्या पादुका ठेवून, आणि मग आपल्या जीवनाचं मांगल्य चहू बाजूनी आपल्याला जाणवू लागेल. असं हे अनन्यपण आपल्या जीवनामध्ये अनुभवणं म्हणजे खरी शरणागती. असा माझा राम अगदी छोट्याशा भावनेने, प्रेमाने, वीणास्वामी म्हणतात ना आपल्या अभंगामध्ये, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. का बरं? भावभक्तीच्या सुलभ जयाने पुरवी सकळ ही काम माझा, बंध विमोचन राम. त्याला केवळ भावना, त्याला केवळ प्रेम, त्याला केवळ भक्ती कळते. इतकं सोपं, इतकं फुकाचं असं नाम, असं ते जाणीवरूप प्रेम आपण त्यावरती द्यावं आणि आपल्या जीवनामध्ये मांगल्य भरून घ्यावं. असा या श्लोकाचा हा गभितार्थ. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 36वा श्लोक अभ्यासणार आहोत. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ माऊली आपल्या मनाला सांगतीये, हे मना, ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून तू या दृष्टीने बाह्यांगाने बघत आहेस ना, तू अगदी एक प्रकारे काशीपासून ते हिमालयापर्यंत या भगवंताच्या शोधासाठी अनेक मंदिरं पालथं घालत आहेस ना, तो भगवंत कसा आहे? तो भगवंत तुझ्याच बरोबर आहे, अखंड आहे, सदा सर्वदा आहे. समर्थ माऊलीचा अतिशय आवडता शब्द सदा सर्वदा. तो जसा सदा सर्वदा तुझ्या बरोबर आहे, इतक्या जवळ आहे, इतकं असूनही तो तुला सापडत नाही, तो तुला दिसत नाही. याचं कारण तो भगवंत तुझ्या निष्ठेचा, तुझ्या विश्वासाचा एक प्रकारे परीक्षा, तुझ्या अल्पधारिष्ट्याच्या आधाराने तो कृपाळूपणे तुझी परीक्षा पाहतोय. आणि असा भगवंत, त्याचं अस्तित्व हे जर तुला अखंड जाणवलं तर तुझं आयुष्य सुखानंद आनंदाने भरून जाईल, आणि त्या भगवंताचं अखंड सान्निध्यच तुला तुझ्या जीवनामध्ये कैवल्याचं दान करून जाईल. असा माझा राम, अशा रामाचा मी दास, आणि हाच माझा अभिमान की माझा राम अशा दासाचा कधीही उपेक्षा करत नाही. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोते हो. मला आठवतं, काही काळापूर्वी एक सुंदर गोष्ट वाचनामध्ये आली होती. एक मनुष्य समुद्र किनाऱ्यावर असा संध्याकाळच्या वेळेला कुठला तरी निर्जन असा तो समुद्र किनारा, आणि एकटाच थोडा काळ फिरत होता. त्याचं मन सैरभैर झालं होतं. काहीतरी आयुष्यातल्या जुन्या घटना त्याला आठवत होत्या, आणि त्या घटना आठवत असताना त्याच्या मनामध्ये सहज प्रश्न येत होता की इतक्या माझ्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडल्या, पण अशा वेळेला हा माझा देव होता तरी कुठं माझ्याबरोबर? या देवाने देखील माझी परीक्षा अशी का बरं घेतली असावी? त्याचे डोळे पाणावले होते, त्याचं हृदय गलबलून गेलं होतं. आजपर्यंत केलेली जणू काही साधना परीक्षासारखी त्याच्यासमोर उभी राहिली होती. आणि त्याच वेळेला भगवंत त्याच्या कृपाळूपणे त्याच्या हृदयामध्ये प्रगटला आणि म्हणाला, बाळा, कसला एवढा विचार करतोयस? म्हणे, भगवंता, अरे मी माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या कठीण प्रसंगांना सामोरं गेलो, एवढ्या वाईट घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या, पण तू मला त्यावेळेला का बरं एकटा सोडून गेलास रे? का मला हे सगळं स्वतः सहन करायला लावलंस? यावरती भगवंत फक्त हसले आणि त्याला म्हणाले की एक काम करूयात, मी पण थोडा कंटाळलोय, आपण एक खेळ खेळूयात. असा विचार कर, एकेका पावलावर तू तुझ्या आयुष्यातली एक एक घटना आठव. मग ती आनंदाची असेल, दुःखाची असेल, कुठलीही घटना आठव. तू बघशील की तुझ्या प्रत्येक पावलाच्या शेजारी माझं पाऊल देखील उमटलं असेल.
तेव्हा मनुष्याने त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातली एक एक घटना आठवायला सुरुवात केली. प्रत्येक घटनेचं पाऊल आपलं उचलावं, त्याच्या शेजारी भगवंताचं पाऊल पडत होतं. अशा घटना घडत असताना सर्व घटनांचा आढावा घेतल्यानंतर जेव्हा त्याने आपल्या पावलांचा मागोवा घेतला तर त्यांनी बघितलं की आपल्या प्रत्येक पावलाच्या शेजारी भगवंताचं पाऊल उमटलेलं आहे. पण आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा दुःखाचे प्रसंग आले तेव्हा मात्र त्याला फक्त आपल्या स्वतःच पाऊल तिथं जाणवलं. तिथं भगवंताचं पाऊल नव्हतं. त्यांनी एक घटना नाही, दोन घटना नाही, अशा ज्या ज्या आपल्या आयुष्यातल्या घटना ज्या त्याच्या दृष्टीने खूप वाईट होत्या त्या सगळ्या घटनांचा आढावा घेतला आणि तो मग वरती आकाशाकडे बघत म्हणाला, भगवंता बघ, मी रडत होतो ते बरोबर आहे ना, तू देखील मला एकट्याला सोडून गेलास ना. ज्यावेळेला सगळ्या जगाने माझा धिक्कार केला तेव्हा तू देखील माझ्या बरोबर नव्हतास ना. यावरती भगवंत फक्त त्याला हसून म्हणाले, बाळा, तू तिथं जे पाऊल बघतोयस ना ते एकच पाऊल आहे, ते मान्य आहे, पण ते पाऊल तू नीटपणे बघ, ते पाऊल माझं आहे. ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुःख आली, ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात संकट आली, त्यावेळेला बाळा मी तुला माझ्या कडेवरती उचलून घेतलं होतं. त्यामुळे तिथं तुझं पाऊल नव्हतं, फक्त माझं पाऊल होतं. सदा सर्वदा देव सन्निध आहे. तो आहेच, तो माझ्या बरोबरच आहे. माझ्या सुखामध्ये, माझ्या दुःखामध्ये, माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये, नव्हे नव्हे माझ्या गाढ झोपेमध्ये देखील तो माझ्या बरोबर आहे. पूज्य भाऊसाहेब होते ना, ते रात्री झोपताना आपल्या उशीला नमस्कार करायचे. त्यांना एकदा एकाने विचारले की भाऊसाहेब, आपण उशीला का बरं नमस्कार करता? यावरती भाऊसाहेब म्हणाले, अहो काय सांगावं, रात्रभर स्वामी माझ्या उशाशी बसून असतात आणि मग त्यामुळं या उशीला मी नमस्कार करतो म्हणाले. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ही 24 काळ टिकणं, 24 तास टिकणं, हे खरं भक्ताचं मर्म आहे. त्यामुळे दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. ज्याची जाणीव, ज्याची भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ही अखंड 24 तास टिकली, त्याचंच खरा अर्थ, त्यालाच खरं नाव हे भक्ताचं आहे. आणि भगवंत हा आपल्या धारिष्ट्याची, त्या भक्तीची देखील परीक्षा बघत असतो. ज्यावेळेला द्रौपदीला दुर्योधनाने खेचून त्या सभेमध्ये आणलं, ज्यावेळेला सगळे पांडव द्यूत हरून बसले होते, मान खाली घालून बसले होते, त्यावेळेला द्रौपदी ही संपूर्णपणे असहाय्य झाली होती. पण तरी देखील तिच्या मनामध्ये धीर होता की आपले 5 पांडव, आपले 5 पती हे अत्यंत पराक्रमी आहेत. ते असं सहजासहजी आपल्याला या भर सभेमध्ये या दुर्योधनाच्या हाती सोपवणार नाहीत. ती प्रत्येक पांडवाकडे आशा लावून बघत होती. तिने युधिष्ठिराकडे बघितलं, तिने भीमाकडे, अर्जुनाकडे, नकुल, सहदेव सगळ्यांकडे बघितलं. प्रत्येक जण मान खाली घालून बसलेला आहे. तिने शेवटी विचार केला की इथं भीष्म आहेत, इथं प्रत्यक्ष हे एवढे मोठे आपल्या घराण्यातले सत्पुरुष असताना त्यांच्या समोर तर नक्कीच आपल्या अब्रूचे दिंडोडे उडणार नाहीत. भीष्म देखील मान खाली घालून बसले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, ज्यांचं म्हणून तिने आशा धरावी त्या प्रत्येकाने मान खाली घालून बसली होती. आणि मग जेव्हा तिची कोणी समजूत काढायचा प्रयत्न केला त्यावेळेला ती म्हणाली की बस, आता मला तुम्ही कोणी काही सांगू नका. आता माझ्या या जीवनामध्ये माझा जर कोणी एकमेव आधार असेल तर तो माझा श्रीकृष्ण आहे. असं म्हणून तिने श्रीकृष्णाला हाक मारली. आणि भगवंतानी केलेला पुढची त्याची लीला ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर, या प्रसंगानंतर काही दिवसांनी द्रौपदी श्रीकृष्णाला भेटली. आणि जेव्हा तिथं कोणी नव्हतं तेव्हा तिने श्रीकृष्णाला विचारलं की श्रीकृष्णा, अरे ज्या वेळेला तो दुःशासन मला केसांना धरून ओढत येत होता, जेव्हा तो दुर्योधन माझी अनेक प्रकारे अवहेलना करत होता, त्यावेळेला तू कुठं होतास रे? त्यावेळेला तू का नाही आलास? माझ्या अंगाला तरी त्यांनी कसा स्पर्श केला बरं? यावरती श्रीकृष्ण फक्त स्मितहास्य करत उभा होता. तो म्हणाला, अगं मी तुझ्या अगदी मागं उभा होतो, या सगळ्या घटनांच्या वेळेला मी तुझ्या मागं होतो. मग ती म्हणाली, तू त्यांना अडवलं का नाहीस? तो म्हणाला, अडवायचं कसं? तू जर मला बोलवलंस तर मी अडवणार ना. अगं जेव्हा तुला तिने खेचून आणलं त्यावेळेला तुला या सगळ्यांचा भरोसा वाटत होता. ज्या वेळेला तुझा सगळा भरोसा संपला त्यावेळेला तू बेंबीच्या देठापासून मला हाक मारली आणि मी तिथं मग माझ्या कृतीला सुरुवात केली. श्रोते हो, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. भगवंत आमच्या प्रत्येक जीवनातील प्रसंगात आमच्या बरोबर आहे. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की व्यावहारिक दृष्ट्या माझ्यात फक्त एकच दोष आहे, तो म्हणजे मी कोणाचंही दुःख पाहू शकत नाही. असे आपली स्वामी, अशी आपली माऊली, असा तो भगवंत जो आपल्या भक्ताचं
कृपाळूपणे, अगदी थोडंसं धारिष्ट बघतो. आपल्या विश्वासाचा, निष्ठेचा हा प्रवास असतो. भगवंतावरती निष्ठा म्हणजे काय हो? भगवंताची निष्ठा ही 3 प्रकारे होते बघा. पहिली गोष्ट म्हणजे आजच्या काळामध्ये आपण बघतो समाजात भगवंताच्या मंदिराच्या बाहेर मोठ्या मोठ्या गर्दी असतात. पौर्णिमा, अमावस्या, कुठला तरी उत्सव, या काळामध्ये भरपूर लोक त्या मंदिराच्या बाहेर असतात. पण यातील 99% लोक हे भगवंताकडं आपलं प्रारब्ध बदलण्यासाठी म्हणून आलेले असतात. यापैकी कित्येक लोकांची इच्छा एकच असते की हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं. कित्येकदा त्या प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची मागणी करण्यासाठी भक्त तिथं आलेला असतो. दुसऱ्या प्रकारचे लोक जी असतात, ज्यामध्ये भगवंत त्यांच्यावरती कृपा करतो, त्यामध्ये एक म्हणजे तो त्यांचं प्रारब्ध मागं पुढं करतो. भगवंत जे प्रारब्ध बदलायला आलेले असतात त्यांच्यावर देखील कृपा करतो. जर ते प्रारब्ध बदलण्यामध्ये त्याच्या जीवनातील मोक्षाच्या प्रवासाचा जर कुठल्याही प्रकारे तोटा होणार नसेल तर भगवंताला ते काही अशक्य असं नाही, तो प्रारब्ध बदलू शकतो. पण भक्त हा प्रारब्ध बदलण्यासाठी भगवंताकडे जातो. ही भक्ताची घेतलेली परीक्षा आहे. आणि त्यामध्ये एखाद्या अर्थाने भक्त हा नापास झालेला आहे. भगवंत भक्ताचं प्रारब्ध मागं पुढं देखील करू शकतो. आणि त्याहूनही ज्याचं खऱ्या अर्थाने या कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण झालेला आहे, फर्स्ट क्लासमध्ये पास झालेला आहे, अशा भक्ताचा रिझल्ट काय असतो माहितीये का? की आहे त्या प्रारब्धामध्ये तो भगवंत त्याचं समाधान, त्याचं आनंद मात्र टिकवून ठेवतो. आणि हे भक्ताचा पहिल्या नंबरनी उत्तीर्ण होण्याचं बक्षीस आहे. कारण की त्या भगवंताचं सान्निध्य त्या भक्तांनी आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवलेलं असतं. आणि मग असा भक्त, त्याच्याबरोबर असलेला भगवंत यांची जोडी अशी काही जमते. आणि मग भगवंताचं जे अस्तित्व आहे, सुखानंद, आनंद, त्या अस्तित्वाने तो भक्त भरून गेलेला असतो. आपण असं बघतो ना, आपण एखादं उंची अत्तर जर आपल्या कपड्यांवरती मारलं तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना त्या अत्तराचा सुवास येतो. त्या अत्तराने ते देखील सुखावून जातात. ज्या भक्ताने आपल्या हृदयामध्ये भगवंताला धारण केलं, त्या केशर कस्तुरीच्या परिमळाला धारण केलं, त्याचं जीवन हे त्याच्या अस्तित्व बुद्धीने केवळ सुखानंद आणि आनंद रूप झालेलं असतं. आणि मग तो भक्त जिथं जाईल तिथे सुख आहे, तिथं आनंद आहे. आणि हेच कारण आहे श्रोते हो, की आपण आपल्या सद्गुरूकडे जातो, आपण आपल्या आराध्य पुरुषाकडे जातो, त्याच्या समाधीसमोर जाऊन उभे राहतो. कारण की त्याच्या समाधीच्या शेजारी त्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव असते. आणि त्यामुळं त्या सद्गुरूच्या दर्शनाने सुखानंद, आनंद असं आपल्याला अत्यंत केशर कस्तुरीचा परिमळ मिळून जातो. आणि जो भक्त आपल्या जीवनामध्ये या भगवंताची जाणीव अखंड ठेवतो, अस्तित्व बुद्धी ठेवतो, त्याचा अंतःकाळ देखील राम साधतो. आणि अंतःकाळाच्या आधीच मोक्षाचा मार्ग त्याच्यासाठी खुला करून कैवल्याचं दान त्याच्या पदरामध्ये देतो. हे जे भगवंताचं परमोच्च दान एका जीवासाठी आहे, ते देखील तो देऊन टाकतो. असा माझा राम, अशा रामाचा मी दास, आणि हाच माझा अभिमान की माझा राम अशा दासाची कधीच उपेक्षा करत नाही. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 37वा श्लोकाचा अभ्यास करणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ माऊली आपल्या अस्तित्वाचं स्वरूप काय आहे, आपण नेमके कोण आहोत, हे या श्लोकामधून आपल्याला समजून सांगत आहे. यासाठी समर्थांनी चक्रवाक पक्ष्यांच्या जोडीचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. चक्रवाक नावाची जी पक्ष्यांची एक अंडज जात आहे, त्यामध्ये मादी आणि नर हे अखंड दिवसभर एकत्र फिरत असतात. आणि त्यांना सूर्यप्रकाशामध्ये ते कधीच विलग होऊ शकत नाहीत. पण एकदा असं होतं की नदीच्या किनारी फिरताना नदीच्या एका बाजूला एक पक्षी आणि दुसऱ्या बाजूला दुसरा पक्षी राहतो. आणि अचानक सूर्यास्त होऊन अंधकार झाल्यामुळं या दोघांची एकमेकांपासून ताटातूट होते. आणि ताटातूट झाल्यामुळं रात्रभर ते बेचैन होऊन, अस्वस्थ होऊन, सतत आवाज करत, किंकाळत एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण अंधकारामुळं त्या दोघांची भेट होऊ शकत नाही. आणि शेवटी मग ज्या वेळेला ते व्याकुळ होतात, त्यावेळेला त्यांच्या व्याकुळतेपोटी सूर्य त्यांच्या संकटामध्ये उडी घालून त्यांची एकमेकांशी घाट घालून देतो. असा हा
एक प्रकारचा रूपकात्मक कथाच्या अनुषंगाने समर्थ जीव आणि शिव या जोडीचं मर्म आपल्याला समजावून सांगत आहेत. आणि मग ज्या वेळेला त्यांच्या या जोडीचा संयोग होतो, हाच खऱ्या अर्थाने भगवंताचा हरिभक्ताला दिलेल्या सर्वोत्तम देणगीचा हा प्रसाद रूप क्षण. आणि त्यामुळं तो क्षण हरिभक्ताचा एक प्रकारे भगवंत आपल्या शिरावरती आपल्या एक प्रकारे आनंदोत्सवाच्या आधाराने साजरा करत असतो. अशा या रामाचा सरळ अर्थ या ओवीतून समर्थांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. श्रोते हो, कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये असा विचार केलेला आहे का की मी म्हणजे नेमका कोण आहे? आपल्याला जर कधी मी म्हणजे कोण हा प्रश्न विचारला तर आपण कदाचित आपलं नाव सांगू, आपलं वय सांगू, आपण यांचा मुलगा, आपण इथे राहतो, आपण ही नोकरी करतो, अशा अनेक गोष्टी सांगू. पण मी म्हणजे नेमका कोण आहे या प्रश्नाचं खरं उत्तर आपण शोधू शकत नाही. आपण बऱ्याचदा बघतो की अंत्ययात्रेला अमुक अमुक व्यक्तींनी देह ठेवला असं आपण सहजपणे बोलून जातो. पण देह ठेवला हे म्हणत असताना इतके वर्ष देहामध्ये जो होता तो त्याला सोडून गेला आणि जो देह नश्वर होता तो तिथंच राहिला. म्हणजे नेमका देहाच्या आतमध्ये जो कोण होता तो त्याला सोडून गेला, तो नेमका कोण आहे याचं उत्तर देहामध्ये असताना आपण कधीच शोधत नाही. आणि परमार्थ या शब्दाचा अर्थ तो परमार्थ जाणून घेणं की मी म्हणजे नेमकं कोण आहे हे संतांनी जाणलं, हे सद्गुरूंनी जाणलं. ज्याला आत्मसाक्षात्कार म्हटलं जातं, ज्याला सेल्फ रिअलायझेशन म्हटलं जातं, ज्याला संत माऊली रामाचं दर्शन अशी साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला जाणीव करून देते, तेच हे आत्मदर्शन, तेच हे रामाचं दर्शन, तोच हा स्वरूप साक्षात्कार की ज्या वेळेला मी म्हणजे नेमका कोण आहे याची आपल्याला पूर्णपणे जाणीव होते. संतांनी हे जाणलं की तू दुसरा तिसरा कोणी नसून तू प्रत्यक्ष राम आहेस, तू प्रत्यक्ष त्या रामाचा अंश आपल्या देहामध्ये घेऊन फिरत आहेस. हे त्यांनी जाणलं आणि आपल्याला वारंवार सांगितलं. आपण त्यांच्या उपासनेमध्ये वाचतो, आपण त्यांच्या पुस्तकांमध्ये वाचतो, प्रवचनांमध्ये वाचतो. अहम ब्रह्मास्मी हा बोध आपण आयुष्यभर वाचत आलेलो आहोत. तत्वमसी देखील आपण ऐकलेलं आहे. पण हे सगळं ऐकूनही आपल्याला त्याचं रिअलायझेशन नाहीये. आपण हे फक्त शब्दाच्या अनुषंगाने जाणतो. जसं एखाद्या रेल्वे स्टेशनवर बसलेला तिकीट देणारा मनुष्य हा लोकांना वेगवेगळ्या गावाची तिकीट देतो. कित्येकदा त्या गावाच्या अलीकडची पलीकडची स्टेशन कशी आहेत, कुठं उतरायचं, तिथं कसं जायचं हे सगळं सांगतो. पण त्या माणसाला जर विचारलं की तुम्ही जाऊन आला आहात का, तर तो म्हणतो अहो हे तिकीट काउंटर सोडून जाताच येत नाही कधी, मी आपलं इथं बसून तिकीट देतो. तसं शब्दाच्या अनुषंगाने आपण कितीही वाचलं, प्रवचनांच्या आधारे आपण कितीही समजून घेतलं, पुस्तकांच्या आधाराने आपण अहम ब्रह्मास्मी हा बोध कितीही जाणला, तरी जोपर्यंत त्या सद्गुरूच्या चरणी जाऊन त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये आपला देह आपण झिजवत नाही तोपर्यंत आपण नेमके कोण आहोत याची आपल्याला जाणीव नाही. आणि मग एखादा रोग असेल तर त्या रोगाची जशी चिन्ह शरीरावरती दिसतात त्याप्रमाणे मी कोण आहे हे मी जाणत नाही याची चिन्ह आपल्या नित्य जीवनामध्ये आपल्याला दिसतात. ती चिन्ह कुठली? आपण चिंतामय आहोत, आपण काळजीयुक्त आहोत, आपण असमाधानामध्ये आहोत, आपण भीतीच्या छायेखाली आहोत. आपण नेमके कोण आहोत याचं रिअलायझेशन नसल्यामुळं ही सगळे या रोगाचे दोष आपल्याला लागलेले आहेत. आणि तिकडे भगवंताची देखील अवस्था काही वेगळी नाही बरं का. तो भगवंत देखील आपल्याला भेटण्यासाठी तितकाच आतुर आहे. तो वेगवेगळ्या वेळेला येऊन आपला दरवाजा खटखटवतोय. रामकृष्ण परमहंस म्हणायचे त्याप्रमाणे त्या प्रत्यक्ष रामकृष्णांना देखील तुमच्या हृदयामध्ये येण्याची खरंच खूप ओढ लागलेली आहे. पण काय करावं, दरवाजा उघडला तर दरवाजाच्या आतमध्ये शिरायला जागाच नाही, खोलीमध्ये इतकं सामान आहे की तो येऊच शकत नाही. तसं हृदयामध्ये या काळजी, असमाधान या सगळ्या गोष्टींनी आपण इतके परिपूर्णनी भरलेले आहोत की त्या भगवंताला देखील आपण आत येऊ देत नाही. आणि तो भगवंत देखील आतुर झालेला आहे. श्री महाराज याच्यावरती फार सुंदर गोष्ट सांगायचे. ते म्हणायचे एकदा एक आई सकाळी उठून सोहळ्यातल्या स्वयंपाकाला बसली आणि तिचं मूल तानं झोपलेलं. मूल उठलं आणि आईला भेटण्यासाठी म्हणून जातंय तर लोक मुलाला आईकडे सोडेनात. म्हणाले अरे तू पारोसा आहेस. मुलगा अगदी धाय मोकलून रडतोय, मला माझ्या आईकडे जायचंय. आईचा देखील जीवाचं पाणी पाणी होतंय की आपल्या मुलाला आपण कधीच जवळ घेऊ. पण ती सोहळ्यामध्ये आणि मुलगा पारोसा हे जसं यांची जोडी जशी जमू शकत नाही. आणि मग कोणीतरी येतो आणि त्याचे कपडे काढून
त्याला जसं एक प्रकारे सोहळ्यामध्ये नेऊन आईकडे देतो आणि मग आई त्याला जवळ घेते, तसा भगवंत हा निर्गुण निराकार सोहळ्यातला, आणि आपण विषयामध्ये, असमाधानामध्ये, काळजीमध्ये, आणि दोघांनाही एकमेकांची भेटायची या चक्रवाक पक्षासारखी खऱ्या अर्थाने ओढ लागलेली आहे, पण भेट होऊ शकत नाही. आणि मग तिथं आपल्या आयुष्यामध्ये मार्तंडासारखा सूर्य येतो. तो कोण बरं? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या जीवनामध्ये आलेला सद्गुरु भेटीचा क्षण, सद्गुरूच्या अनुग्रहाचा क्षण. हा सद्गुरू म्हणजेच खरा सूर्य, ज्ञानाचा सूर्य. तू कोण आहेस हे जाणून देणारा, आणि भगवंत कोण आहे हे जाणून देणारा. परमेश्वर आपल्यावरती कृपा करतो म्हणजे नेमकं काय करतो सांगू का? खरी कृपा म्हणजे तीच की जेव्हा परमेश्वर त्याच्या कृपेच्या आधाराने आपल्या जीवनात सक्षम सद्गुरू आपल्याला मिळवून देतो. असा सक्षम सद्गुरू येणं म्हणजे हा जीवनातला खरा सूर्योदय. आणि मग सूर्योदय होता क्षणी अंधकाराचे पटल दूर होतात, अज्ञान दूर होतं, आणि जसं चक्रवाक पक्षी एकमेकांना भेटतात तसे जीव आणि शिव यांचं मिलन होतं. आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण दोघं वेगळे नाहीच, आपण दोघे जण कधीही विलग होऊ शकत नाही, आपण अतूट आहोत. दासबोधामध्ये समर्थांनी याला उदाहरण देताना गाय आणि वासराचं उदाहरण दिलेलं आहे. हे गाय आणि वासरू दोघांनी खरं एकत्र राहायला पाहिजे, पण गंमत अशी झाली की मायारूपी वाघाने हल्ला केला आणि त्यामुळं गाय आणि वासराची ताटातूट झाली. गाय आणि वासरू दोघंही जीवाच्या आकांताने दूर पळू लागले. हा मायारूपी वाघ त्या वासराला खाण्यासाठी धावू लागला. अशा वेळेला सद्गुरू काठी घेऊन त्या वाघाच्या समोर उभा राहिला आणि वाघाला त्यांनी हाकलून दिलं. आणि मग वाघाला हाकलून देताच जीव आणि शिव म्हणजे गाय आणि वासरूची भेट झाली. असा हा सद्गुरू उडी घालितो संकटी स्वामी तैसा. भगवंत येतो तो या सद्गुरूच्या रूपाने येतो, कुठल्या तरी संताच्या रूपाने येतो, कुठल्या तरी ग्रंथाच्या रूपाने येतो, आणि आपल्या जीवनातले अज्ञानाचे हे पटल दूर करतो, हा बुद्धिभेद घडवून आणतो आणि आपल्याला सांगतो, बाळा तूच तो आहेस, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. जीव आणि शिव यांचं मिलन हा जीवनातला खरा आनंदाचा क्षण. आणि हे हरिभक्ताचा हा घाव, त्याचं ही स्तुती, त्याचं हे वर्णन अत्यंत सुंदर अशा रीतीने नगारा दुदुंबी असं वाजवत भगवंत आपल्या भक्ताचा सांभाळ करतो आणि त्याचं संरक्षणाचं हे निशाण आपल्या हृदयावरती फडकवत ठेवतो. असा माझा हा राम, अशा रामाचा मी दास, आणि हाच माझा अभिमान. आणि हेच समर्थ माऊलीच्या या 10 श्लोकांचं अतिशय सुंदर असं प्रभू रामचंद्रांच्या सगुण चरित्राच्या अनुषंगाने वर्णन. असा हा राम तुम्ही आपल्या हृदयामध्ये अखंड स्मरावा, हीच सद्गुरूची आपल्या जवळ केलेली याचना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.